श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. श्री मनाचे श्लोक भाग 90. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. शुकासारखे पूर्णवैराग्यजासे, वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराजे. कवी वाल्मिका सारिका मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुभ्यो नमः. मना, ए मना, कसा आहेस मित्रा? बरा आहेस ना? आता कसं शांत शांत वाटतंय नाही का? बऱ्याच मनांनी मला संपर्क साधून सांगितलं, मनाचे श्लोक लावलं की मन शांत होतं. अरे, आपण सगळे भावंडामध्ये राहतो की नाही? सगळी मनं मनाबरोबर राहायला लागली, त्यामुळे भारी वाटतं. तुला सांगू का, मन हे खूप शुद्ध आहे रे. म्हणजे तू मुळात खूप शुद्ध आहेस, पण तू या संपूर्ण मायेत राहून खूप अशुद्ध झालेला आहेस. या मद, मोह, माया, मत्सर, राग, द्वेष, अहंकार यामुळे तू ग्रासला गेलेला आहेस. मुळात शुद्ध म्हणजे आज सोन्याचं वस्तू असावी, त्यावर तांब्याचं, पितळेचं, लोखंडाचं त्याच्यावर आवरण असावं, असं झालंय आमचं. वास्तविक आत लोखंड असावं, वरती सोन्याचं पाणी असावं, सोन्याचा पत्र असावा. नाहीच, उलटं झालंय. म्हणा, आम्ही आतून बाहेरून सबाय अभ्यंतर शुची, आतून बाहेरून शुद्ध सोनं आहोत आणि त्यासारखं होण्यासाठी प्रयत्न करतोय. मना, मला खूप अभिमान वाटतो तुझा की एवढे दिवस खूप धैर्याने तू ऐकतोयस. मी पूर्वी सुद्धा बोललो होतो मना, जर तू आत्ता 90 एपिसोड म्हणजे जवळजवळ 3 महिने अखंडपणे अव्याहतपणे खूप श्रद्धेने ऐकत असशील तर एक गोष्ट माझ्याकडून पक्की लिहून घे, तुझं वैकुंठाचं तिकीट कन्फर्म आहे. तुला कळालं असेल नसेल, समजलं असेल नसेल, याच्यामुळे काही फायदा मदत झाली असेल नसेल, पण तू ऐकण्याची मनस्थिती आहे, इच्छा आहे, उत्कंठा आहे मला हे ऐकायचं म्हणून. कदाचित बऱ्याच वेळेला आता हे पूर्ण तत्त्वज्ञानच आहे ना सगळंच. मी रामायण सांगत होतो तेव्हा काय विचारायची गरज नव्हती, कारण त्या गोष्टी होत्या, इंटरेस्टिंग असतं ते. इथं गोष्टी नाही आहेत, मी त्यात घुसडतोय, पण इथे तत्त्वज्ञान समजून घ्यायचं आणि त्याचे सुद्धा 90 एपिसोड ऐकताय म्हणजे शबाश. 205 श्लोकांचं मनाचे श्लोक, आज 200वा श्लोक घेणार आहे. म्हणजे 5 श्लोक शिल्लक राहिलेले आहेत. 2 ते 3 दिवसात ते संपून जातील आणि हा छोटासा आपला यज्ञ हा आपण नक्की अर्पण करणार आहोत. मना, विचार कर, समर्थ रामदासांनी एक सुंदर प्रवासावर आपल्याला नेलं. फिरवत 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 प्रत्येक तीर्थक्षेत्र, प्रत्येक गावं जसं स्टेशनवर गाडी थांबते तसं थांबत 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 आता ते भगवत स्वरूपावरती आलेले आहेत. आणि ते इथं सांगतायत की तो अतर्क्य आहे, त्याला लॉजिकनं समजून नाही घेता येणार, त्याला फक्त प्रेम करावं लागेल, बाकी काही नाही. आमच्याकडे एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आलं आता, खूप छान कुत्र्याचं गोंडस पिल्लू आहे. त्या पिल्लाला ना नाव कळतं, ना गाव कळतं, ना त्याचे जात बांधव आहेत, पण आमच्यावरती ते इतकं प्रेम करतं, इतकं प्रेम करतं. 15 दिवस झाले तेव्हा मी, माझी मुलं, बायको आणि आलो तरी सुद्धा अगदी आपल्या घरच्या माणसांसारखं प्रेम करतं. का बरं? त्याला फक्त प्रेम कळतं. ना त्याला माझी भाषा कळते, ना त्याचे इमोशन्स मला कळतात, मला काय म्हणायचं त्याला कळत नाही, माझा राग कळत नाही, सुख कळत नाही, काही नाही. पण तरी ते प्रेम कळतं आणि ते आज खुश आहे, आनंदात आहे. एक मुकं जनावर सुद्धा आनंदी राहू शकतं फक्त प्रेमाने. मग भगवंतावर प्रेम केलं तर तो किती खुश राहील. पण प्रॉब्लेम असा आहे की तो व्यक्त होत नाही. इथं त्या बनूला बोलवलं, त्याला काहीतरी खायला घातलं तर खाईल, चाटेल, काहीतरी करेल, पण देव असं नाही करत असं वाटतं, पण तसं नाही आहे. देव येतो, बऱ्याचदा बऱ्याच रूपात येतो.
तुमचं योगक्षेम पाहत असतो, फक्त जाणीव होत नाही, हा प्रॉब्लेम. विश्वासच नाही, अहंकार दांडगा. म्हणून आयुष्यामध्ये अनेक सुखदुःख असतात, अनेक संकट असतात, अनेक उतार चढाव असतात, अनेक प्रसंग बिकट असतात, अनेक व्यक्ती बिकट असतात आयुष्यामध्ये. कोणाची सासू ऐकत नाही, कोणाचा सासरा ऐकत नाही, नवऱ्याचं अवघड, मुलांचा प्रॉब्लेम, शाळेचा प्रॉब्लेम, पैशाचा मोठा प्रॉब्लेम, करिअरचा, बऱ्याच गोष्टी आहेत. पण यातूनही तरुण उरलं पाहिजे, ह्या सगळ्यांच्या वरती राहिलं पाहिजे, मगच ते सुंदर आयुष्य दिसणार, नाहीतर कठीण आहे. मग यासाठी प्रयत्नपूर्वक आपल्याला गुरु लागतो, गुरुशिवाय गत्यंतर नाही. आणि आपल्याला एक समर्थांसारखे डॅशिंग आणि धासू गुरु मिळालेले आहेत. आता या गुरूंच्या सांगण्यानुसार जाण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. आज काल ते सांगत होते, नभासारखा तो भगवान विस्तीर्ण आहे, पण नभ सुद्धा त्याच्यासमोर फिका आहे. ठीक, आज काय सांगतात पाहू. श्लोक क्रमांक 200. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मनी उन्मनी शब्द कुंठित राहे, तुगे तोचितो राम सर्वत्र पाये. श्रीराम. भगवान कसा आहे ते सांगितलं, भगवान कसा नाही ते सांगितलं. हे आता म्हणतात, एकदा जर करता तो भेटला, भगवान भेटला, कळे आकळे रूप ते ज्ञान होता. उत्तम ज्ञान झालं. ज्ञान झालं म्हणजे काय, उत्तम समजायला लागलं तर त्याचं ते रूप कळायला लागतं, आणि कळलेलं आकळायला लागतं. आकळणे म्हणजे, कळणे म्हणजे समजणे, आकळणे म्हणजे पूर्णतः समजणे, पूर्ण त्याचा अनुभव येणे म्हणजे आकळणे. मग तो कळायला लागतो, तो अनुभवायला लागतो, जाणीव व्हायला लागते त्याची. रूप ते ज्ञान होता, ज्ञान व्हायला पाहिजे. मी पूर्वी ही गोष्ट सांगितली होती. परीस शोधणारा माणूस, डोंगरावरती हा अंगभर साखळ्या घालून एक माणूस फिरत होता. दगड उचलायचं, आपल्या बेड्यांना लावायचं, शरीराला फेकून द्यायचं. एकाने विचारलं, का हो बुवा, का टाकताय असं दगड उचलून वेड्यासारखं, अंगभर साखळ्या का गुंडाळल्यात तुमच्या? म्हणे, या डोंगरावर परीस आहे. परीस म्हणजे ज्याच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं, ते मी शोधतोय. तो माणूस पुन्हा कित्येक वर्षानंतर त्या रस्त्यावर जात असताना पाहिलं, हा म्हातारा माणूस अजूनही दगड घेतोय आणि शोधत बसलाय, पण त्याच्या अंगावरची साखळी आता पूर्ण सोनेरी झालेली आहेत. म्हणजे, मामा आता काय शोधताय? म्हणे, दगड उचलायचा, लावायचा आणि टाकायचा, ही सवय इतकी होती की ह्या दगडामध्ये परीस एक लागला होता हातामध्ये, ज्यानं माझं सोनं झालंय, पण तो परीस पण टाकून दिला मी. आता मी तो परीस शोधतोय. जन्मोजन्मी आम्ही अनेक पाप पुण्याच्या या जन्मातून, योनीतून येऊन आता इथं पुन्हा आलोय. हा परीस मिळालाय. आता ह्या परिसाचा उपयोग घेऊन आयुष्याचं सोनं करणार का ह्याचं परत लोखंड करणार, हे आपल्या हातात. कळे आकळे रूप ते ज्ञान होता. त्याचं रूप, त्याचं गुण, तो नेमका कसा आहे हे कळायला लागतं. कारण तो असा कळण्यासारखा नाही. मी सांगितलं ना, त्याची चव कळेल ना, त्याचा वास कळेल ना, त्याला बघता येईल ना, त्याला स्पर्श करता येईल. कारण आपण माईक आहोत, तो अमाईक आहे. पण त्याचं रूप समजून घेण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. तुमच्या तोंडामध्ये एखादा गोड गोल पदार्थ आला, त्याला गुलाबजामुन म्हणतात, हे कळून खाल्लं की मजा जास्त येईल. अरे वा, आज रसमलाई आहे होय, तोंडात या तर काय हे बिळबिळीत मुळमुळीत असं वाटलं तर काय उपयोग, त्याची मजा जाणार. समजून घ्यावं. म्हणून ज्ञानमार्गाला खूप कौतुक केलेलं आहे भगवंताने गीतेमध्ये. त्या अवस्थेमध्ये जेव्हा आपण भगवंताला जाणतो, त्या अवस्थेला तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. तिथे सर्व साक्षीपणा जो आहे, सगळ्या गोष्टी मी करतो, मी पाहतो, मी अनुभवतो, असा जो सगळ्यामध्ये साक्षीदार असणारा मना तू आहेस ना, ती अवस्था आता आटली, पिटून जाते. मी अनुभवतो असं होतच नाही, तो द्वैत संपून जातो. मी आता साक्षी भावाने तिथं जो आहे, प्रत्येक गोष्टीत माझं मन म्हणजे तू म्हणा साक्षी होतास, आता तू साक्षी भावानं राहत नाहीस.
मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे. एकदा त्याचं दर्शन झालं की काही बोलताच येत नाही, शब्द कुंठित होतात. ध्रुवराजाची कथा आठवतीये का? हा राजा उत्तम आणि त्याचा, नाही उत्तम नाही, राजा ध्रुवराजाचा बाप, आठवेल नाव सांगतो. ध्रुवराजाची गोष्ट. उत्तानपाद. राजा उत्तानपादाच्या दोन पत्नी, एक आवडती एक नावडती. आवडतीचं नाव सुरुची, नावडतीचं नाव सुनीती. या दोघींना एक एक मुलगा. सुरुची, रुची म्हणजे इंद्रियांना सुखी करणारी. सुरुची सुंदर होती, तिला मुलगाचं नाव उत्तम होतं. राजमहालात राहायची. सुनीती थोडीशी येडपट होती. ती येडपट आपल्या मुलाला घेऊन गावाबाहेरच्या महालात राहत होती. मुलानं विचारलं, माझे बाबा कोण? 6व्या वर्षी आई म्हणाली, तो तुझा बाप. ध्रुवराजा गेला बापाकडं, मांडीवर बसला. बापानं मांडीवर कुरवाळलं. सुरुची म्हणजे जी सावत्राई होती, पळत पळत आली, मुलाला खाली ढकललं. विष्णूची कृपा नाही तुझ्यावर, बसायचं नाही मांडीवर म्हणून ओरडली. पोरग न रडता निष्ठेनं जंगलात गेलं, तपश्चर्या केली. तपश्चर्या करण्यासाठी नारदांनी मदत केली. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अखंड जपला. शरीरावर निग्रह केला, मनावर निग्रह केला. मग भगवत दर्शन झालं. आणि त्यावेळेला काय झालं, भगवान समोर उभे आहेत प्रत्यक्ष. त्यावेळेला काय झालं, मनी उन्मनी शब्द कुंठी तर आहे. ध्रुवराजाच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. भागवत सांगतं त्याला काही बोलताच आलं नाही. 6 वर्षाच्या पोराला परब्रह्माचं दर्शन होणं म्हणजे काय? अहो, कित्येक हजार वर्षापासून कित्येक लाखो लोक प्रयत्न करतात भगवंताच्या एक दर्शनासाठी, आणि ह्याला 6व्या वर्षीच प्राप्ती झाली. तो अबोल झाला, काहीच बोलू शकला नाही. शब्द कुंठी तर आहे. आणि अशा वेळेला मग कथा पुढे जाते की भगवंतानी आपल्या वेदांचं प्रतीक असणारा शंख त्या ध्रुवराजाच्या हनवटीला लावला आणि ध्रुवराज बळाबळा बळाबळा बोलू लागला. त्यांनी भगवंताला नमस्कार करून आपलं आदर व्यक्त केला, प्रेम व्यक्त केलं, कृतार्थ झाला. भगवंतानी सांगितलं, एवढं कष्ट अढळ पदासाठी होतं ना बाळा, जा तुला ना मी ना आकाशामध्ये अढळ पद देतो, सगळं जग फिरेल बरं तुझ्या भोवती, असं म्हणून भगवान गायब झाले. तेव्हा ध्रुवराज रडायला लागले. अरा रा रा रा, काय मूर्खासारखं मागितलं, अढळपद दिलं, राज्य दिलं शेकडो वर्षांचं. पण ध्रुवराज म्हणले, जेव्हा शंख स्पर्श झाल्यावर मला खरं ज्ञान कळलं, असल्या फालतू गोष्टी मागायच्या नसतात. राज्य दे, पैसा दे, घर दे, दार दे, बायको दे, पोरं दे, सोनं दे, नाणं दे, गाडी बंगला, घर, फार्म हाऊस दे, असलं मागायचं नसतं. ते मला कळलं होतं. पण भगवान लबाड बरोबर समोर आले आणि नको तेच देऊन गेले. अढळपद, बस मेले एका ठिकाणी. काय सुंदर वर्णन आहे. ठीक आहे, ती पुढची गोष्ट, त्याचं तात्पर्य नंतर बघू. पण होतं काय, भगवत दर्शन झाल्याबरोबर माणूस अबोला होतो, मौन राहतो, शांत होतो, वैचारिक बौद्धिक चलबिचलता निघून जाते. तो गे तोची तो राम सर्वत्र पाहे. मग एकदा भगवत दर्शन झालं, त्याचा दिव्य अनुभव आला, मग सर्वत्र तो दिसायला लागतो. सर्वत्र. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो, पंडित कोणाला म्हणावं, ज्ञानी कोणाला म्हणावं? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणो गविहस्तिनी चांडाले स्वरूपाकश्च पंडिता समदर्शिना. समदर्शन, प्रत्येक वस्तूमध्ये भगवंताला पाहणारा समदर्शन, तो खरा पंडित म्हणावा. मग तो चांडाळ असो, हत्ती असो, गाय असो, मोठा विद्वान ब्राह्मण असो, नीच जातीचा माणूस असो, कोणी असो, त्याच्यामध्ये ज्याला भगवान दिसले तोच पंडित जाणावा, देवतेची मानावा. काय सुंदर आहे. तो गे तोची तो राम सर्वत्र पाहे. सर्व ठाई राम पाहणारा, भगवंताला पाहणारा, ती दृष्टी येते त्याला, आणि मग तो सर्वोत्तमाकडे जायला लागतो. सर्वत्र भगवान दिसले पाहिजेत. आम्हाला मूर्तीतच दिसत नाही अजून, रामाच्या मूर्तीत राम दिसत नाही. थोडं नाक वाकडं आहे काय, सोहळं बरोबर नेसवलं नाही बघा आज. फुलं काय घातलेलं आहे तो पुजारी बुवा. अरे मूर्ती काय बघतोय बाबा, तुझा मोबाईलमध्ये कौतुक नाही आहे, मोबाईलमधून होणाऱ्या कामाचं महत्व आहे. सुंदर उत्तम एक नंबर मोबाईल तुझ्या घरी आणला, पण सुरू होत नाही मोबाईल, चालेल का? 10 कोटी रुपयाचा मोबाईल आहे, पण सुरू होत नाही, काय उपयोग त्या मोबाईलचा?
त्या समोरच्या मूर्तीचा उपयोग काय? त्या मूर्तीतून भगवंताशी बोलणं व्हायला पाहिजे. टॉकिंग टॉकिंग. ते टॉकिंग टॉकिंग होतच नाही, नुसतं बगिंग बगिंग आणि निघून जाईल. त्याचा उपयोग नाही होणार. तुला ते बोलता आलं पाहिजे, त्याच्याशी तो तो दिसला पाहिजे वास्तविक. ज्या क्षणी तू शांत होशील तुला सर्वत्र राम दिसेल. अध्यात्माची परीक्षा कशी करावी? अध्यात्मामध्ये 3 स्टेपचं अध्यात्म आहे. एक, अनेकातून एकात येणं. मुळात भगवंताला मानणं पहिली स्टेप तो आहे. मग तो कशा कशात आहे? तो झाडामध्ये तुळशीत आहे, मग गणपतीत आहे, मग मारुतीत आहे, असे अनेक. मग सर्वात तो आहे पहिला. दुसरी स्टेप, तो अनेकातून एकात येणं. दुसरी स्टेप, अनेक आहेत ना, ठीक आहे, त्याच्यात कोणीतरी एक निवड आणि त्याच्यापर्यंत जा. दुसरी स्टेप. तिसरी स्टेप आहे एकातून अनंताकडे जाणे. हे मी तयार केलं बरं का म्हणा. अनेकातून एक, एकातून अनंत. 50 देवांमधून एका देवापर्यंत आलो, पहिली स्टेप म्हणजे फर्स्ट तुझ्या प्रवासामधली. विश्वासानंतरची स्टेप अनेकातून एकात आलो. एकातून अनंतात गेलो म्हणजे काय? सर्वत्र तो दिसला पाहिजे. माझ्या शेजाऱ्यामध्ये, येणाऱ्या जाणाऱ्यामध्ये, चांगल्या आवडणाऱ्या न आवडणाऱ्यामध्ये, घरातल्यांच्यात, बाहेरच्यांच्यात, दगडा मातीत, फुला झाडात, डास डेकणात, हत्ती पालीत, खिडकीत, झाडात, दगड धोंड्यात, शेतावनात, लोकांच्यात, प्रत्येकात, चांगल्यात वाईटात, पाकिस्तानामध्ये, इतर धर्मियांमध्ये, शत्रूंमध्ये, मुलांमध्ये, बायकोमध्ये, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, राहण्यामध्ये, जाण्यामध्ये, येण्यामध्ये, गाडी, घर, दार, बंगला, अडका, अनंत कोटी ब्रह्मांडात तोच दिसला पाहिजे. तो आहेच. पण वर्णन केलं होतं, प्रत्येक गोष्ट इज मेड अप ऑफ अन ॲटम. एका अणूपासून बनलेला आहे आणि अणूमध्ये तो व्याप्त आहे शक्तिरूपात. हो ना, माहिती आहे आपल्याला. म्हणजे सर्वत्र त्याला पाहता आलं पाहिजे. खरं काय म्हणतोय तोंडाने हो, पण मानतंय कोण? ते मानता आलं पाहिजे. तोगे तोची तो राम सर्वत्र आहे. सर्वत्र राम असतो. रामदास स्वामींचं एक खूप सुंदर अभंग आहे, मला आठवत नाही आहे, पण ते एकदा पंढरपूरला गेले होते समर्थ. आणि समर्थांनी पंढरपूरला मागल्या पंढरगंगाच्या पांडुरंगाला पाहिलं आणि म्हणाले, इथे का रे उभा श्रीराम, काय केली शरयू गंगा, इथे आणली चंद्रभागा. हातामध्ये धनुष्यबाण काय केलं, ते दोन्ही हात रिकामे करून कंबरेवर ठेवलेस, असं काहीतरी आहे ते. काय केली सीतामाई, इथे आणली रखुमाई, असं ते. म्हणजे त्या पांडुरंगात सुद्धा त्यांना राम दिसायचा. इथपर्यंत आपलं ऐक्य असावं. बरं, पुढे समर्थ म्हणतात, 201वा श्लोक. कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना, बहुता दिसा आपुली भेटी झाली आ, विदेहीपणे सर्व काया निवाली. श्रीराम. एकदा त्याला ओळखलं ना, कदा ओळखी माझी दुजे दिसेना. एकदा त्या सत्स्वरूपाचं, त्या चैतन्याची ओळख झाली की मग दुसरं काही दिसतच नाही, सर्वत्र तो दिसायला लागतो. एक खूप सुंदर, मला आता ती शायरी आठवत नाही आहे, पण शायर म्हणतो की हे प्रिये, प्रेयसीला म्हणतो अर्थात, हे प्रिये तुझ्यापेक्षा तुझा विरह बरा. हे प्रिये तुझ्यापेक्षा तुझा विरह बरा. तू नसणं हे बरं, कारण तू असताना फक्त तू असतेस आणि नसतेस तेव्हा सर्वत्र तू दिसतेस. आहा. आणि नसतेस तेव्हा सर्वत्र तू दिसतेस, म्हणजे ते भारी वाटतं मला. असलीस तरी एकटीच असतेस तू, पण नसतेस तेव्हा घरादारात. होतं ना प्रेमामध्ये, असं होतं, सगळ्यामध्ये ती दिसायला लागते. एक रिसेंटली एक पिक्चर होता, बहुतेक मला वाटतं विवाह पिक्चर होता, खूप छान, शाहिद कपूरचा पिक्चर होता. त्यामध्ये तो लग्नाच्या वेळेला लग्नाच्या आधी कुठं ते फ्लाईटमध्ये येताना सगळ्या मुलीमध्ये त्याला ती बायको दिसायला लागते त्याची, नाही का. ती उन्मन अवस्था, ती श्रेष्ठ अवस्था आपली होते एकदा त्याच्यावर प्रेम जडलं. दास. कदा ओळखी माझी दुजे दिसेना. एकदा त्याची ओळख झाली, ते म्हणतात ना, एकदा त्याची चव लागली की मग पुढचं काही खावंच वाटत नाही, दुसरं काही. असंच होतं. कदा ओळखी माझी दुजे दिसेना, दुसरा दिसतच नाही. मनी मानसी द्वैत काही वसेना. मग काय होतं मनामध्ये? हे मना द्वैत काही राहतच नाही, सर्वत्र तोच. माझ्यामध्येही तोच, बाहेरही तोच.
मी आणि तो सगळं एकच दिसायला लागतं. आई शपथ, काय सॉलिड अवस्था असेल ना ती. असे बरेच साधू होऊन गेले बरं का, ते या स्टेटसला येऊन गेलेले आहेत, या पदाला येऊन गेले. सर्वत्र तो, माझ्यातही तो, तुझ्यातही तो, सर्वत्र तो. बहुता दिसा आपली भेटी झाली. इथे समर्थ म्हणतात की कसं होतं मग. बहुता दिसा, खूप दिवसांनी आपली भेटी झाली. दोन भावांनी भेटावं. कुंभ के मेले में बिछडे हुए भाई किंवा बिछडा हुआ बेटा मिलना, ते भेटल्यावर जो आनंद होतो, विदेहीपणे सर्व काया निवाली. इतकं भारी वाटतं, इतकं शांत वाटतं. निवाली म्हणजे शांत वाटतं की हा जीव कित्येक जन्मजन्मांतरापासून त्या परब्रह्मापासून अलग झाला होता. आज तो भेटला, झालं भेटली भेटली विठाई माऊली, वासना निवाली चंद्रा जीवातील. एकदा तो भेटला की पुन्हा परत येणे नाही, गरजच नाही. तो दिव्य आनंद एकदा भेटला, परिसस्पर्श एकदा झाला, पुन्हा येण्याचं कारणच नाही. कसं, बहुता दिसा, खूप दिवसांनी भेटलेल्या भावंडांसारखं. आपणही तसेच आहोत. मी नेहमी सांगतो म्हणा, भगवान आपल्यापेक्षा मोठे नाहीत. ब्रह्म, जीव आणि माया हे तिन्ही समान वयाचे, समान मोठे आहेत. बरं, पण शक्तीने परब्रह्म हा सुप्रीम आहे आणि त्याच्यापेक्षा अगदीच फालतू नगण्य शक्तीवाली जीव आहोत आपण. आणि आपल्यापेक्षा शून्य शक्तीवाली ही माया आहे, जड आसपासचा दगड माती धोंडा. आपल्याला तो एकदा भेटला ज्याच्यातून आपण अलग झालोय, तर हा हा काय मजा येईल. आपण परब्रह्म स्वरूप होतो. अहम ब्रह्मास्मी असं जे शंकराचार्य म्हणतात, ती वृत्ती येते. वास्तविक अहम ब्रह्मास्मी होऊ शकत नाही, आपण भगवंत होऊच शकत नाही. म्हणजे आपण भगवंतापासून अलिप्त झालो असं म्हणणारा एक सिद्धांत आहे बरं का. मी अगोदर चैतन्य होतो, आनंद स्वरूप होतो, नंतर माझ्यात विकृती आली आणि मी बिघडायला लागलो, मग आता परत प्रयत्नपूर्वक त्याच्याकडे गेलं पाहिजे, असं काही जणांचं मत आहे. पण परब्रह्म असणाऱ्या मी, मला विकृती येते हे म्हणणं म्हणजे भगवंताला विकृती येते असं मानणं होईल, नाही का. त्याच्यामध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम येतो, त्याला पण रागद्वेष येऊ शकतो असा अर्थ होईल. तसं काही नाही, आपण कधीच भगवान नव्हतो, होणारही नाही. बरं, बहुता दिसा आपली भेटी झाली, खूप दिवसांनी भेटल्यासारखं सुख मिळालं, विदेहीपणे सर्व काया निवाली. देहाचं भान हरपलं, मी कोण हे कळलं नाही आणि शरीर पूर्ण शांत होऊन गेलं. हलकं फुलकं झालं, भगवंताचं दर्शन झालं, माझं आध्यात्म स्वरूप, माझं आनंद स्वरूप कळलं आणि मी शांत झालो. म्हणा, काय सुंदर अवस्था आहे. मी एकदम फ्रीज, एकदम शांत, काहीही माझ्या मनामध्ये उच्च नीच नाही, शांत झालो. खूप कठीण अवस्था आहे, पण एकदा या लेवलला कोण पोचलं की पुन्हा मागे येणे नाही. काय सुंदर अवस्था आहे, भगवंताचा स्पर्शवाली अवस्था आहे ती. त्यामुळे म्हणा, आपण प्रयत्न करू तिथपर्यंत जाण्याचा, नाही का. समर्थ आहेत, अनेक गुरु आहेत आपल्याला मार्गदर्शन करणारे. ॲटलिस्ट मी नेहमी म्हणतो तसं, बस कुठली, आमची बस पुण्याची, एवढं तरी सांगता येईल. चालून चालून तुम्ही अगदी शिरोली किंवा कराडपर्यंत पोहोचाल, ठीक आहे, पण बस तर पुण्याची धरूया. तेवढं करून नक्कीच. त्यासाठी काय करायला लागेल, नामरूपी पैसे कमवायला लागतील, भक्तिरूपी तिकीट काढावं लागेल आणि गुरुरूपी कंडक्टरला सांगून त्याच्या मार्गदर्शनाने आपल्याला आपलं ध्येय भगवत प्राप्ती गाठावी लागेल. करूया, अखंड नाम घेऊ. त्याबरोबरच जगातले कल्याणाच्या प्रार्थना करू. जगात अनेक लोक आता संकटात आहेत, त्यांच्यासाठी म्हणून प्रार्थना करू. सियावर रामचंद्र की जय.